मी आज दह्याची चटणी करणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलं तापवायला. नंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलं. जिरं मोहरी झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. नंतर कांदा टाकून घ्यायचा एक. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, साखर थोडीशी, हळद, धनेपूड आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. ते चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. नंतर फोडणी मी वाटीमध्ये ओतून घेतली. थंडगार होऊ दिली ती फोडणी आणि नंतर मग मी दह्यामध्ये मिक्स केली. थंड झाल्यानंतरच फोडणी दह्यामध्ये घालायची. मिक्स करून घ्यायचं दही आपलं चांगलं. खूप छान लागते ही पण चटणी. आणि उन्हाळ्यामध्ये तर असेच पदार्थ छान लागतात. आणि दही कसं थंड असतं ना, त्याच्यामुळं उन्हाळ्यात असे दह्याचे पदार्थ छान लागतात, चव लागते. अप्रतिम होती ही दह्याची चटणी, खूप मस्त लागते.